ऐन सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचं बजेट पुरतं कोलमडलंय। साखर, गूळ, तांदूळ, डाळींच्या दरामध्ये मोठी उसळी झाली आहे। याशिवाय कांदा आणि लसणाचे भाव देखील वाढल्यानं सामान्यांचं कंबरडं मोडलंय। यंदा गणपती आणि दिवाळीपूर्वीच श्रावणातच दरवाढ सुरू झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसते। त्यामुळे आता डाळ भातासह पुरणपोळीवर महागाईची धार आहे। तर प्रति किलो दर किती महागलेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तूर डाळीचे आधीचे दर होते 120 ते 130 रुपये, सध्याचे दर आहेत 130 ते 140 रुपये। चणा डाळीचे आधीचे दर होते 75 ते 80 रुपये आणि आता 80 ते 85 रुपयापर्यंत हे दर पोहोचलेत। उडीद डाळ आधी 130 ते 140 रुपये दर होते, आता 110 ते 150 रुपये किलोने विकली जाते। ज्वारी आधीचे दर 50 ते 60 रुपये किलो, सध्याचे दर 60 ते 70 रुपये किलो आहे। आधीचे बाजरीचे दर 35 ते 40 रुपये आणि आता सध्याचे दर 50 ते 55 रुपये किलोने बाजरी विकली जाते। गहू आधीचे दर 35 ते 50 रुपये किलो, सध्याचे दर 45 ते 70 रुपये किलो। साबुदाणा आधीचे दर 80 ते 90 रुपये किलो, आता दर 100 ते 110 रुपये किलोवर पोहोचले। पोह्याचे आधीचे दर 50 ते 55 रुपये किलो होते, आता सध्याचे 55 ते 60 रुपयांपर्यंत पोहा विकला जातो।